पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी खमंग आणि खुसखुशीत मेथी पराठा। हाय, मी नीलम। माझ्या नीलम रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आपली आजची रेसिपी आहे मेथीचे पराठे। चला तर आपण आजची रेसिपी पाहूयात। एक बाउल आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे। एकीकडे लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊयात। मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट झालेली आहे तयार। त्यानंतर आता आपण मेथीची भाजी बारीक अशी चिरून घेऊयात। भाजी झालेली आहे चिरून। चला तर आपण आता पीठ मळून घेऊयात। परातीमध्ये घेतलेले आहे चाळून घेतलेले गव्हाचे पीठ, बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी, बारीक मीठ, हळद, हिंग पावडर, लाल मिरची पावडर, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, बेसन पीठ घेऊन सर्व साहित्य हाताने चांगले मिक्स करून घेऊयात। मेथीला स्वतःचे पाणी सुटते, त्यामुळे आधी पाणी न घालता कोरडेच मीठ एकत्र करून घेऊयात। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पीठ मळून घेऊयात। पिठाच्या गोळ्याला वरून थोडे तेल लावून 15 ते 20 मिनिटे ते पीठ बाजूला ठेवूयात। 15 मिनिटांनंतर पीठ पुन्हा एकदा थोडे मळून घेतले। त्यानंतर पिठाचे लहान आकाराचे गोळे करून एक गोळा घेऊन सुक्या पिठात बुडवून घेऊन आणि पोळपाटावर मध्यम जाडीचा पराठा लाटून घेऊयात। मध्यम आचेवर तवा चांगला गरम करून तव्यावर थोडे तेल सोडून लाटलेला पराठा त्यावर आपण टाकून घेऊयात। पराठ्याच्या वरच्या बाजूला छोटे बुडबुडे येऊ लागल्यास पराठा पलटून घ्यावा। दोन्ही बाजूनी आवडीनुसार तूप, बटर किंवा तेल लावून पराठा छान खमंग आणि हलका सोनेरी डाग येईपर्यंत भाजून घ्यावा। गरमागरम आणि खमंग मेथी पराठा तयार आहे। हा पराठा सॉस, दही, शेजवान चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी, पुदिन्याची चटणी, लिंबाचे लोणचे, चवदार मसाला दही आणि अगदी चहा सोबत सुद्धा सर्व करू शकतो। आजची मेथी पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय।